महाविकास आघाडीचं नेतृत्व, त्यांचे कार्यकर्ते, इंडिया अलायन्सचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून जे मजबूत असं एक जे प्रेरणा दिली, त्या प्रेरणेचं फलरूप हे या पण जे अंदाज सगळे व्यक्त होत होते त्यावर तर ही निवडणूक इतकी सोपी नाहीये, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं. आणखीन अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लढलेली ही निवडणूक, आणखीन जे मिळतंय महाराष्ट्रामध्ये यश, काय भावना आहे? लोकांमध्ये आपण जे जातो, लोकांमध्ये प्रचार करताना म्हणा किंवा त्यांच्या कामाविषयी आपली नम्रता, आपण बोलणं, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही स्वतः माध्यमांनी पाहिलं. मला तर कित्येक जण बोलत होते तुमचं तर नाव सुद्धा येत नाही आहे किंवा तुम्ही पिक्चरमध्ये म्हटलं तिथे येऊन पडद्यावर येऊन हे नसतं. शेवटी लोकांसाठी, लोकांमध्ये राहून लोकांच्या मध्ये आपण केलेलं काम हेच खूप बोलून जातं. म्हणजे आज तेच लोक अशा प्रकारे बोलायला लागले की म्हणजे की जायंट किलर म्हणून तुमच्याकडे बघतायत. एक शिवसैनिक आहे, शिवसेना प्रमुखांचं केलेलं आणि जे आव्हान होतं किंवा ज्या गोष्टी आता खरी म्हणजे जबाबदारी वाढली आहे, लोकांसाठी काम करून द्या. महाराष्ट्रात तर बरीच परिस्थिती दिसते, देशामधल्या चित्रावर काय प्रतिक्रिया? अर्थात लोकशाही मजबूत व्हावी हे लोकांचं मनातलं त्यांचं, शेवटी लोकांनी पाहिलं की काय होत आहे, कुठे देश चाललाय, काय राहील की नाही लोकतंत्र, लोकशाही मजबूत व्हावी म्हणून लोकांचं हे मतदान. पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून कोणाकडे बघताय? शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे. अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया देतात अनिल देसाई की आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. अजून पूर्ण निकाल जरी स्पष्ट झाला नसला तरी देशामध्ये पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे यांनाच बघायला आवडेल. स्पष्ट आणि बोलकी प्रतिक्रिया अनिल देसाई. अनिल देसाई न्यूज 18 लोकमतवर बोलत होते, आनंदात होते, चेहरा एकदम खुशीत दिसत होता. अर्थातच कारण आकडे बोलतायत. संजय सिंह बोलता है आपसे नेता, बहुमत मिल रहा है, सरकार बनने जा रही है. मैं देश की जनता को बधाई देना चाहता हूं और देवभूमि उत्तराखंड के अंदर 5 सीटें, 5 की 5 भारतीय जनता पार्टी को, 5 कमल खिल रहे हैं. आदरणीय प्रधानमंत्री जी का देवभूमि जनता के लिए और देवभूमि जिस प्रकार से उनके हृदय में है, देवभूमि की जनता ने भी पासवान के बेटे चिराग पासवान झालेला आहे आणि त्यानंतर आकडे आता फार मोठ्या प्रमाणात बदलणार नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पत्रकार परिषद नेते घेणार आहेत, त्याचे अपडेट आपल्यापर्यंत येत आहेत आणि आपले जे गेस्ट आहेत त्यांच्याशीही आपला संवाद साधायचा आहे. आता आपच्या नेत्यांची एक प्रतिक्रिया होती, आपले आम आदमी पक्षाचे संजय सिंह खासदार, आणि त्यांनी जे म्हटलं पंजाबमध्ये तुम्हाला धक्का बसला किंवा दिल्लीत धक्का बसला, ते भरून निघतंय. तसं होणार आहे, कारण अजूनही 2-2.5 तास आहेत आपल्याकडे आणि आपण जे पंजाबमध्ये बघतोय त्याच्यातही सुधारणा होईल असं मला वाटतं आहे. आणि दिल्लीसाठी आपण थोडा वेळ वाट बघूया, कारण दिल्लीमध्ये मला वाटत नाही की असं घडू शकतं. अगदी प्रांजळ मत माझं, असं कसं होऊ शकतं असा प्रश्न मला तरी पडलेला आहे. पण अजून 2-2.5 तास आहेत आपल्याकडे, बघूया. लेट्स होप फॉर द बेस्ट. नक्की आपण सविस्तर बोलूया, पण आता काही ब्रेकिंग न्यूज येत आहेत त्या सुद्धा आपण बघायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर मधून संदीपान भुमरे हे आघाडीवर आहेत, खैरे पिछाडीवर आहेत, जलील हे पिछाडीवर आपल्याला बघायला मिळतात. 11वी फेरी झाली आणि त्यानंतर भुमरे आघाडीवर दिसत आहेत. संदीपान भुमरे आणि जलील यांच्यामध्येच खरी लढत होती अशा चर्चा होत्या. चंद्रकांत खैरे पहिल्याच फेरीपासून मागे पडले होते असं चित्र होतं. पण आता आपण बघतोय भुमरे आघाडीवर आहेत. त्याच्या आधी शिर्डीमधून सुद्धा बातमी येत होती, शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे हे आघाडीवर आहेत अशी माहिती मिळत होती. संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर ते आघाडीवर आहेत आणि 56,000 मतांनी ते आघाडीवर आहेत. वेगवेगळ्या घडामोडी घडतायत, वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. 21 फेऱ्या अजून व्हायच्या आहेत, पण साधारणपणे जे काही आकड्यांचं चित्र आहे ते फार बदलणार नाहीये. थोडाफार फरक नक्की पडणार आहे. म्हणजे संभाजीनगरचा विचार केला तर सुवर्णा, या वेळेला संभाजीनगरची जागा हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना राखणार. पण शिवसेना कुठली राखणार, तर शिवसेना ही मशालीची राखणार नाही, तर धनुष्यबाणाची शिवसेना संभाजीनगरचा मतदारसंघ काबीज करणार. माढ्यामध्ये 38,000 मतांनी मोहिते पाटील आघाडीवर आहेत आणि माढ्याचा ट्रेंड हा कायम राहील आता, असं आत्तापर्यंतचं चित्र आहे. कार्यकर्ते विविध ठिकाणी, आपला नेता आघाडीवर आहे, जिंकून येतोय, यामुळे
जल्लोष करताना दिसत आहेत. नक्की. मला जरा तुम्हा सगळ्यांशी एक विषय अगदी नक्की बोलायचा होता की एक्झिट पोल काही सांगत असले त्याच्यात आकडे खूप आपल्याला मोठे मोठे बघायला मिळाले, पण ग्राउंड लेवलला सगळ्याच पक्षाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी जे काम करतात ऍक्च्युली ग्राउंड लेवलला ते म्हणत होते की साधारणपणे 400 पार जरी असं काही म्हणत असलं भाजप तरी देखील एक साधारणपणे 270-280 पर्यंतच भाजप जाऊ शकतं किंवा एनडीए सुद्धा फार फार तर 300च्या आतच रोखेल.